मित्रांनो, आपण आपल्या वादळवाट 5577 चॅनलवर मी आपला मित्र शिवाजी शेंडगे पंढरपूरकर आणि पंढरपुरी म्हशीबद्दल महाराष्ट्रातल्या टॉपच्या म्हशीचं गोटं दाखवत असताना खरं तर प्रत्येक गोट्यावर प्रत्येक म्हशीचं वैशिष्ट्य वेगळं असतं, प्रत्येक माणसाचं तिथल्या वेगळं असतं, तिथला विस्तार सुद्धा वेगळा असतो. तसाच असणाऱ्या सोलापुरामधील आपण सोलापूर खरं तर महाराष्ट्रातलं नुसतं चादरीसाठी प्रसिद्ध नाही तर पंढरपुरी म्हशीसाठी सुद्धा संबंध महाराष्ट्रात भारतात प्रसिद्ध आहे. असंच असणाऱ्या पंढरपूर म्हशीचं माहेरघर असणाऱ्या या सोलापूरमध्ये आपण टॉपच्या म्हशी बघण्यासाठी आलेलो आहे. काका नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा एकदा. भाऊकात किसन चौगुले. चौगुले मालकांच्या आपण गोठ्यावर खरं तर आलोय. त्यांच्याकडं खरं तर पंढरपुरी म्हशीचं जुन्या अभ्यासक, जुनी माहिती आणि जुनी एकंदरीत काय पंढरपुरी म्हशी होत्या त्याबद्दल खरं तर त्यांच्याकडून प्रत्येक गोष्ट आपण त्यांच्याकडून घेणार आहोत. काका, आता पंढरपुरी म्हशी क्षेत्रात आपण गेले कित्येक दिवस झालं काम करताय. म्हशीचा नाद कधीपासून लागला आणि कशी सुरुवात झाली? हे पहिल्यापासूनच म्हशीचा नाद आहे, वडिलापासून. बरं. वडिलापासून नाद आहे. मी गवळी समाजचे काही वासरं आणून मी घरच्या म्हशी तयार केली. पुन्हा घरच्या मी काय बाहेरचे कोणाचे घेतलेले नाहीत, काय घेत नाही. सुरुवात कधीपासून झाली? सुरुवात जवळजवळ 50 वर्षाच्या खालूनच सुरुवात आहे. बर बर बर. आता वय किती आहे तुमचं? माझं 60 आहे. 60 वर्षाचं व्यक्तिमत्व आहे. पंढरपुरी म्हशी क्षेत्रात फार मोठं काम आहे. आता त्यावेळेस कुठनं वासरं आणली, काय म्हणजे कशाचा नाद लागला किंवा ती वासरं पुढं कशी निघली, काय झालं आता इतिहास सांगा तुमचा. मी बाळू जानगवळी यांच्याकडून एक वासरू आणलं होतं. बाळू जानगवळी सोलापुरातले प्रसिद्ध म्हशीवाले. पण सिद्धू अंजिघाण्याचं एक वासरू आणलं होतं. सिद्धू अंजिघाणे. आणि बाळू अंजिघाण्याकडचं एक वासरू आणलं होतं. 3 वासरं आणली. मग तिने मध्ये 2 म्हशीचा विस्तार मोडून टाकला. मी सिद्धू अंजिघाण्याच्याच म्हशीचा विस्तार ठेवला. सिद्धू अंजिघाण्याच्या म्हशीचा सगळा विस्तार सुरुवात चालू झाली. सर्व विस्तार त्याचा एका म्हशीपासून, त्या म्हशीपासून सर्व म्हशी त्याचेच आहेत. आता बरोबर. किती म्हशी आहेत आता गोठ्यावर? आता जवळजवळ 16 गुरं आहेत. 16 गुरं आहेत. मला काय विचारायचं, आता तेव्हापासून आपल्यापाशी म्हशी आल्या त्यावेळेस पासून एखाद्या म्हशीनं नाव केलेलं काय चर्चा, काय त्यावेळेस सगर पळवणं हे असायचं त्यावेळेस? त्यावेळेसच्या काय गोष्टी होत्या? त्यावेळेस म्हशी स्वस्त होत्या. बर. त्यावेळेस स्वस्त असताना 14 ते 15 हजार रुपयापर्यंत किंमत, नाही झाली तर 20,000 रुपयापर्यंत किंमत होती. कुठलं वर्ष असेल साधारण? आता हे जवळजवळ एक 30 वर्षाच्या खालची गोष्ट असेल. बर बर बर. 25 ते 30 वर्ष. 30 वर्ष. त्या काळामध्ये सोलापूरला पहिली म्हैस 51,000ला विकली, औरंगाबादवाल्याला आयराला. तुम्ही? काय नाव होतं त्या म्हशीचं? त्या म्हशीचं नाव रतन होतं. रतन. कुठल्या साली विकली असेल ती म्हैस? ते 85-90च्या आसपास. त्यावेळेस सोलापुरात जागा भरपूर आला असता की राव. पैशाला किंमत नव्हती. त्या औषधाने नेणारा ना म्हशीला एवढे पैसे लावण्याचं कारण काय? कारण ती म्हैसच होती तशी. बर. रूप देखून पण तसं. बर 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 बर. लई चांगली म्हैस होती. दुसरी म्हैस आपल्या गोपीनाथ मुंडे. बर. त्याचा बॉडीगार्ड काय ते हरिगीते. त्याला 5 म्हशी दिले मी. 4 म्हशी. 4-5 म्हशी दिले त्याला. किती लाख? त्यावेळेस सस्तीमध्ये त्याला 80,000 1,80,000 रुपयाला एक दिली. एक 2 लाखाला काहीतरी एक दिली. आणि एक 70,000 रुपयाला दिली. त्याने सगळं पुऱ्या परळीत त्या म्हशीचं नाव केलं. म्हशी परळी म्हणजे मराठवाड्यात तुमच्या सोलापूरच्या म्हशी गाजल्या. कोल्हापूरवाल्याला बी जवळजवळ बरेच लोकांना म्हशी दिलीत. बर. कोल्हापूरला गेले, पुण्याला बी काय 1-2 म्हशी दिले. बरेच लोकांना म्हशी दिले. इथं इकडं वगदिरीला म्हशी गेले, अक्कलकोटला म्हशी दिलेत. सगळे सोलापुरात वासरं बी तेवढेच दिलेत, म्हशी बी तेवढ्याच गेल्या. आता आहे ते 14-15 म्हैस आहेत तेवढी. बरं. म्हशीची एवढी किंमत असण्याचं काय कारण आहे? म्हशीचं देखूनपणा. बर. म्हशीच्या विस्तारावर अवलंबून आहे. बर. कारण त्या म्हैसचं फाईल जातच नाही ना. विस्तारातली म्हैस असली फाईल जात नाही. दिसायला चांगली आहे, पिळायला हांडी निघाल्यावर काय करावं, तिला काय उपयोगाची नाही. दोन्ही कामाने म्हैस पाहिजे. म्हैस बघायला बी चांगली पाहिजे, देखूनपणा बी पाहिजे म्हशीत. आणि खालची बी चांगली, खाली बी चांगली पाहिजे. नुसती बघायला चांगली आणि खाली हांडी नसायला पाहिजे म्हैस. म्हणजे त्यासाठी विस्तारातलीच म्हैस लागते. आता आम्ही 3-4 जणांची वासरं आणली होती. 4 जणांची वासरं आणली होती. 4ही मजलीमध्ये 2 जणांची वासरं फाईल निघाले, जबरदस्त निघाले. 15 येते पिळून जानगोळे आंबाचे वाघार 15 येते पिळून पुन्हा 2.25 लाखाला विकलं मी. भाकड
बाकड इकडे 2.25 लाखाला. कारण इस्तारातली म्हैस होती, एक हाती होती ती. मग आता माझ्याकडे ते आतापर्यंत बरीच गवळी समाजचे बी वासरं मी 2-3 वासरं आणून पाळलं होतं. त्याचे इस्तार मी करत करत आतापर्यंत गुरु केले. मी माझ्या स्वतःच्या बाहेरचे कुठली घेत नाही आणि देत बी नाही. आता बंद केल्या का चालू द्या? विकतो मी नाही. मध्येच 5 म्हशी विकली मी. कुठे विकले अजून? सांगोला घेऊन. सांगोलीला? हा, इथं सोलापूरला माझ्या म्हशी टिकत नाहीत म्हणून कोण घेत नाहीत. बर. सोलापुरामध्ये कोण घेत नाहीत का? बरं, काय वैशिष्ट्य? कारण हे खाल्ले पिल्लेली गुरं आहेत, जास्ती खात्यात म्हणून कोण घेत नाही. एवढं सांभाळणं तुमचं? हा सर, रगील सांभाळणं आहे. काय सांभाळणं आहे? कसं माहिती आहे का? आता प्रत्येक म्हशीला आहे ना, आम्ही 12 लिटरच्या खालची म्हैस आम्ही आमच्या दावणीला ठेवत नाही. 11-12 आतापर्यंत हायेस्ट दूध कुठल्या म्हशीनं ज्यादा दिला? रत्तन मनाची म्हैस होती, 8-8 लिटर दूध पिळे मी. 2 लिटर 2 टायमात दूध होतं. 8-8 लिटर दूध? 8 लिटर पिळे. बर. मला अजून काय, आता बरं का, आता ह्यांची वासरं म्हणजे आता मला 2 गोष्टी सांगा. बोला. लहानपणापासून वासराची पारख कशी असले पाहिजे आणि मोठं होईल त्याचं वासराची किंमत किंवा विस्तार या दोन्हीतल्या कुठल्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे? पण आपण पाळतानाच ज्या म्हशीचं वासरू पाळायचं आपल्याला, त्या म्हशीचं वासरू पाळतो. बाकीची वासरं कोण मी मागितलं त्यांना विकत, मला पहिले मी फुकटच देत होतो सर्वांना. आता काय व्हायला लागलंय, सगळेजण फुकट नेऊन दुसऱ्याला काय विकायला लागले. म्हणून काय करायला लागलो, वासरे विकायला आलो. कोण पंढरपूरवाले 5,000ला एकाने नेलं, एकाने 11,000 रुपयाने नेलं. असे देऊन टाकतो. ज्या म्हशीचं आपल्याला पाळायचं त्या म्हशीचं आपण एखादं वासरू ठेवतो. मला आता तुमच्या आता 60 वर्ष वय आहे, त्यावेळेच्या सोलापूर मधल्या जी सगर व्हायची ती कशा पद्धतीने होती? तुमच्या काळात म्हशी पळवणं होतं की? होतं की. ते कसं होतं सांगा बरं जरा. पण आताच्या म्हशी पळवणं आणि पहिल्याच्या म्हशी पळवणं ते सांगा आम्हाला. जमीन आसमान फरक आहे. कारण काय, म्हशी मालकाला सोडून जात नव्हत्या पहिल्या म्हशी. म्हणलं तर जागेवर नागा दहीहंडीची सुद्धा म्हशी, शंकर जानगोळ्याच्या म्हशी, नारायण जानगोळ्याच्या म्हशी, एवढं मोठं हलगड होतं. भुरा हलगड, 2 भुऱ्या म्हशी होत्या. नागा दहीहंडीची एवढी मोठी हलगड होतं, भुऱ्या म्हशी, काळ्या म्हशी होत्या. पण जा म्हणलं हलगट म्हशी जागेवर हलत नव्हत्या. आता काय झालंय माहिती आहे का, आता हे घोंगडे टाकायचं मारायचं, कोण तर हे काय पळवणं नाहीये. आणि आता सध्याची परिस्थिती काय झालंय, गाड्या मोहरं लावायच्या आणि म्हशी पळवायच्या. म्हैस गेली म्हणजे म्हैस भारी नाहीये. म्हैस शानपणानं उभारली, सांभाळणी चांगली पाहिजे, म्हैस उभारली पाहिजे, मालकाला धरून पळली पाहिजे, तरच म्हैस. गाडीवर पळवणं चुकीचं आहे. हे काय कामाचं नाही आहे. कोणाचा तरी जीव घेणं झालंय आता. हे मारती म्हणून आता ते घोंगडे दाखवून रस्त्यानं पळवालेले म्हशी, पण ते काहीच कामाचं नाही आहे. पहिल्याच्या काळामध्ये आपले राम टिप्परकर, जंगड तुकारामच्या बरेच लोकांच्या म्हशी भारी भारी होत्या. असं रस्त्यानं बघितलं तर नजर थांबत नव्हतं असल्या म्हशी होत्या. रस्त्यानं म्हैस जर कुणाची धावली तर गवळी समाजची एकही म्हैस ठेवत नव्हते, इकून टाकत होते लगेच. आता काय, मार्की म्हैस घ्यायला विकत. चांगली किंमत देऊन. ते पहिल्याचं काळ गेला. पहिल्याचे राहणीमान राखणारे बी गेले. पहिल्या म्हशी आता सोलापूर सारख्या महाराष्ट्रात म्हशी कुठं नव्हत्या. ते सोलापूरला जेवढ्या म्हशी भारी होत्या सगळ्या महाराष्ट्रात कुठं नव्हत्या. एवढ्या म्हशी भारी होत्या सोलापुरात. मी आता बरेच लोकांची नावं घेतले ना, त्यांच्या म्हशी बघतो येतो त्यांचा म्हणलं जागा सोडून हालत नव्हत्या म्हशी. ते पळवणं वेगळं, आताचं खायला शोक झालंय. शोक वाढल्यामुळे त्याचे जीव चालले शोकमुळे एकेकाचे. आता तुमच्या बरोबर चर्चा खरंच बऱ्याच करत असताना तुमच्याकडून सारखा एक मुद्दा येतोय, सांभाळणी कशी असली पाहिजे. सांभाळ गुराची व्यवस्था करणं म्हणजे काय, वेळेवर पाणी पाजवणं, वेळेवर वैरण घालणं, चांगली वैरण घालणं, म्हैस त्याच्या म्हशीकडे सारखं लक्ष देणं, हेच आहे. दुसरं काय आमून काय असलं पाहिजे. आमून काय, चाम कोंडा, आमून सरकी पेंड. आता सध्या तर करडी पेंड कोण घालू शकत नाही, कारण 500 रुपये मार्केट आहे 10 किलोला. कोणी घालू शकत नाही, आम्ही बी घालू शकत नाही. घालत होतो, बंद केले आम्ही सुद्धा. पण आता काय, हे सरकी पेंड, गहू भुस्सा हे त्याच्यावरच आहेत गुरं. ते बी आमून तामकोंडा मागल्यामुळं ते बी प्रत्येकाचंच कमी झालंय. तुम्हाला खोटं सांगत नाही, मी आत्तापर्यंत मी म्हशी केलो. माझ्या कुठल्याही व्यापारी सोलापूरचा असू द्या, मी म्हैस बाजारला नाही तर माझी म्हैस कोण विचारत नाहीत. कारण कसा म्हशी तशा होत्या.
धासत खाऊन म्हशी धासत खात होते गुरं. पण आता काय झालंय माहिती आहे का, ते परिस्थिती आता राहिलेली नाही आहे. कारण बाजारातच माल त्या पद्धतीचं मिळत नाही आहे. मग म्हशीला काय घालणार आहे. म्हणजे पहिला म्हणजे बाजारात ज्या पद्धतीचा माल मिळत होता ते आता मिळत नाही आहे. काय उपयोग नाही. आता नागा खंडराव सोलापुरात त्याच्यासारख्या म्हशी तयार कोणाच्याच नव्हत्या. तशा रोडनं पळालेल्या तर जन जन जर रोडचा आवाज येत होता, पण म्हशी मार्गाला सोडून जात नव्हत्या. आता म्हैस पळून गेली की म्हैस लई पळली. हे काहीच नाही आहे, पहिल्यासारखं राहिलेलं नाही आहे. कारण आता हे शोक वाढलंय. त्या शोक सारखं कारण हे गाडीवर हे घोंगडे दाखवणं, हे म्हशी मार्ग बोंगाळणं, हे काही कामाचं नाही आहे. म्हशी बालक धरून पळणं हे योग्य आहे. मला आता ह्याच्या पुढे जाऊन काय विचारायचं आहे, पंढरपुरी म्हशीचं जर वर्णन असलं कसं करचाल, काय सांगचाल, तिचं दिखावपणाचं कसं असलं पाहिजे, कसं आहे माहिती आहे, ठेवण कशी असली पाहिजे. कारण काय म्हशी ज्या विस्तारातल्या म्हशी आहेत ते पंढरपुरी, तिचं शेंग, पुन्हा तिचं मागेतला चौकाला बांधा, चेहरापट्टीला म्हैस चांगली असली की तिची किंमत बी होते. खाली घराला बी चांगली पाहिजे म्हैस. मग वर चांगली आणि खाली काहीच नाही आहे, पण ते काय उपयोगाची नाही आहे. कारण आमच्या धंद्यावाल्याला तर उपयोगाची नाही आहे. कारण ज्याला शौक आहे ते कितीही पैसे देऊन ते पळते म्हणून घेता येते, पण ते आम्हाला चालत नाही. कारण ज्याला पण शौक आहे ते शौकवाले घेतात. ते आता याच्या पलीकडे आता हे तुमचं एकंदरीत सगळ्या गोष्टीची माहिती देत असताना पंढरपुरी म्हशी घेतल्यापासून म्हणजे घर सुधारलं काय झालं हे मला नुकसान आतापर्यंत कधीही झालेलं नाही. म्हशीवानी कधी आतापर्यंत धोका दिला नाही. मी आतापर्यंत जवळजवळ 40 वर्ष झाले मी धंदा करतोय. माझ्या कडकीमध्ये आतापर्यंत 15-16 म्हैस कडकीमध्ये हळदत होती. कारण विस्तारातले असल्यामुळं टाइम टेबलला म्हशी फळत होते, टाइम टेबलला हळदत होते, फळत होते. टाइम टेबलला हळदत होते, टाइम टेबलला फळत होते. कारण म्हशीवाने आतापर्यंत धोका दिला नाही. म्हशीवर मी कमवलंय. किती कमवलं? कारण बेहिशोबी कमवलंय. कारण म्हशीवाला दोष देता येत नाही. म्हशीवर ज्यांनी चांगलं सांभाळलं, एवढा मोठा बांधलंय त्या म्हशीच्या जीवावरच बांधलंय. बांधलंय. म्हशी म्हणजे तुम्हाला लक्ष्मी झाली. लक्ष्मी पहिल्यापासूनच आपण त्याचं घरात व्यवस्था करतो ना. म्हशीला दोष देता येत नाही. कारण कसं आहे माहित आहे का, सांभाळलं तर ते म्हैस, नाही सांभाळल्यावर म्हैस नाही. कारण आपण जीवाचं रान करून त्यांना सांभाळतो, बघतो, देखरेख करतो. आता येणाऱ्या तरुण पोराशींला, आता आमच्यासारखे तरुण पोरं म्हशी क्षेत्रात यायला लागली, तुमचा सल्ला काय? म्हशी पंढरपुरी सांभाळत असताना कुठल्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे? काळजी, कारण त्यांना संस्कार झालेले आहेत ना. आतापर्यंत आपण ज्या पद्धतीने वापर केलेला आहे त्या पद्धतीने त्यांनी तसेच वापर करणार. नाही आता जी पोरं नवीन पिढी यायला लागली बाहेर, पंढरपुरी म्हशी सांभाळायला त्या फॅड आहे, याड लागले पंढरपूर म्हशीत. खरं तर मार्केट घेऊन पळवायचं नाही एवढं सांगायचं. एवढं. आता मला दुसरं काय विचारायचं आहे, प्राण्यामध्ये कोल्हा हुशार, कुत्र हुशार असं म्हटलं जातं, पण ह्या दोन्हीपेक्षा सुद्धा म्हैस हुशार आहे. म्हैस हुशार आहे ना. कारण पंढरपुरी म्हशीत कसं आहे, तिची गुणधर्मच वेगळे आहेत. कारण जातवंत म्हैस असली ना पंढरपुरी, ती मालकाशिवाय राहत नाहीये. राहतच नाही. मालकाशिवाय दूध बी दुसऱ्याला देत नाही. दूध बी देत नाही. दुसऱ्याला दूध वैरण बी खात नाहीये. कारण जे लहानपणापासून ज्यांनी सांभाळलेत म्हशी, लहानपणापासून दावणीला, त्या मालकाची म्हैस दुसरीकडे गेली की टिकत नाही, लवकर टिकत नाही. हे वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्य आहे. कारण लहानपणापासून सांभाळलेली असते ना, त्याच्यामुळं. तुम्ही आता म्हशी दारा ही काय करता? स्वतःच काढता? हा, स्वतः काढतो. बरं. तुम्ही नसल्यावर? आम्ही नसले की आता शेवटी काय झालेलं आहे, माझ्या हाताला फ्रॅक्चर झालंय. तरी मला ते का 2 म्हशी माझ्या अंगावर असल्यामुळे मी एक हाताने पिळायच लागलो आता त्यांना. हाताला एवढं लागले तरी मी ते पिळायच लागलोय. कारण काय माहित आहे का, ते दूध कुणाला देणार. कशामुळे? असं दुसऱ्याला द्यायला पाहिजे नाही, देत नाहीत ना. त्याने आपण त्याची वासरत झालो ना. हे ओळखण आहे. हे ओळखण आहे. पण शहाणे पंढरपुरी म्हैस असल्यामुळे ओळखण आहे. शहाणी आहे. जर शहाणी नसली ना, मग कुणाला दूध देते. ईडी म्हैस जरशिवानी झालं, जरशिवानी झालं ते काम. मग पंढरपूर म्हशीचं असं एवढं वैशिष्ट्य आहे. काय म्हणताय? हाताचा विचार होता. बोला की, बोला. काय हात दाखवा, जरा हात थोडा दाखवा. का नाही दाखवा म्हणते ते जरा, म्हणजे
म्हणजे एवढं होऊन तुम्ही अजून म्हशीचं सोडत नाही ना आता मला ह्याच्या पुढे ही महत्वाचं आहे हा एका हातानं दूध एका पिळताय. हातानं म्हणजे ह्या वयात ह्या वयात 60 नाही, वर्ष फिरतोय. त्यामुळे एवढं होऊन सुद्धा म्हणजे नाक सुटत नाही हा, हा. आणि हाताला फ्रॅक्चर होऊन सुद्धा म्हैस पिळता म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. बरोबर आहे हा. आणि त्या म्हशीचं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलंय हा, हा. त्यांच्याशिवाय धारच देत नाही. देत नाही. त्यामुळं त्यांना तिथं उभा राहावं लागतं आणि त्यांनाच धार काढावं धाकाला. लागतं. आणि तुम्ही नाही धार काढली तर दाखवा तरी. बघा प्रेक्षक मित्रांनो, मला काय सांगायचं आहे, पंढरपुरी म्हशीचं प्रेम किती असतंय. एक वेळ घरातला माणूस सोडून जायला दे बाबा मी येत नाही, माझ्या हाताला लागलं तर म्हणतो, पण म्हशीला तर सांगून चालत नाही. हा नाही आला का विषय संपला दुधाचा. बरोबर आहे. कारण आता कसं आता ह्या गोष्टी बघत असताना तुमच्या बसल्या बऱ्याच गोष्टी आम्हाला उलगडा करायला मिळाल्या पंढरपुरी म्हशीचा. पंढरपुरी म्हशी तुम्ही सांगितले की आता गाड्या बंद झाल्या पाहिजे, घोंगडं बंद झालं पाहिजे, मालकाच्या मागच पळाले. आता दुसरे सोलापुरामध्ये जे चर्चेतली नावं तुमच्या काळातल्या कुणाकुणाच्या म्हशी लय नावाजल्या होत्या. माझ्या नावा काळामध्ये बघा तुम्हाला सांगतो नंतर हॅलो हा, बोला बोला आता. पहिल्या स्टार्टला सोलापूरला हा. हे आपलं काय अंजेखान्याचं नाव काय ते आपलं म्हातारे येतेला काय ते ना अंजेखान्याचं ते सिद्धूज भाऊ दादा अंजेखाने हा, दादा. दादा अंजेखाने ह्यांच्या म्हशी सगळ्यात फार्मात होत्या. बरं. शंकर जानगोळ्याच्या म्हशी तेव्हा फार्मात होत्या. हम्म, हम्म. तेव्हा बरेच लोक गुळसकरच्याही गुरे त्या पहिल्यापासूनच चांगले होते. चांगलं. आणि बरेच लोक राम टिप्परकरच्याही चांगल्या होत्या म्हशी. हा, कारण नागा दयांड्याच्या नंतर मागटनं झाल्या म्हशी. बरं पहिल्या सुरुवातीला ह्या लोकांच्या म्हशी भारी होत्या. बरं बरं. नागाच्या अंड्याचं नाव काय झालं, कुठल्या म्हशीमुळे झालं काय? नागा दयांड्याने कुठली तरी एक म्हैस घेतलेली होती किंवा केगाववाल्यापासून कोणापासून तिचे पायदास करून नागा दयांड्यापाशी हे गुरु तयार केलं त्याने. बरं बरं बरं. लक्षात आलं का? हा. माझं त्याच्यापासून त्याचे गुरु चांगले झाले, विस्तार झाला, नाव बी झाले त्याचं. नाव झालं. हा, नाव झाले त्याचं. नंतर झाले ते. बरं 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 बरं. आता आम्हाला आपल्या गोट्यावर एकंदरीत म्हशी एवढे द्या, थोडं लांब न दावा जरा. जरा या हा? आता हे सगळ्यात महत्वाचा पंढरपुरी तुम्ही जरा लांब थांबा, आम्ही बघ काढतो शूटिंग. तुम्ही लांबच सांगा. हा रेड आहे समोरचा, हा. त्याचं नाव काय आहे? बाबू. बाबू. अरे. बाबू आपल्या घरच्याच म्हशीचा. हा, घरच्या म्हशीचा. बाबूचा विस्तारासाठी काय निवडलं, ह्याच्यात काय बघायला मिळलं तुम्हाला? कारण चांगल्या म्हशीचा आहे, पिळाव म्हशीचा आहे. पिळव म्हशी दुधाचा हा. विस्तार आहे. हा, पिळाव म्हशीचा आहे, चांगला आहे. बरं, सगळ्या गोष्टीचं कामाला येते. बरं बरं बरं. मी आता जवळजवळ 10 वर्षाखाली म्हशी पळवत होतो. 10 वर्षाखाली आता मी म्हशी पळवायचे बंद केले. हा. कारण कसं आहे माहिती आहे का, हा कुणाला धक्का लागला भुका लागला योग्य नाही आहे. हा. आणि आता सतत काय एखादं जनावर धक्काबुक्की रदारी आहे जास्त हा बरोबर आहे. लागलं तर काय माहिती आहे का, गाडगेचं जे हलगट होतं का ते हा. होतं. हा त्या हलेचा एक आम्ही बारकं वासरू आणलं होतं. हा. रेड आणलं. गाडी या विस्तारातला हा गाडग्याचे मोठं जे असतात. हलगट आहे का हाय हा. त्या हलेचं हलगट आणलं होतं आम्ही 65,000 रुपयाला. 66,000 रुपयाला आणलो होतो. हम्म. त्याच्याशी आले पाळलेत मी पुन्हा. त्याच्यात झालं. हा. वासरू आहे ना, पहिल्या इथला 5-5 लिटर दिलं पाहिजे. बरं बरं बरं. कुठल्या ब्रीडीनं? हाय चांगले आहेत. गाडग्याचा विस्तार चांगला आहे. हा हा. त्या आल्याचा विस्तार चांगला आहे. अजून बी हलगट आहे. मी युट्यूबला होय, होय. चॅनलला बघितली माझी पाहिलंय. दिवशी. पाहिलं अजून व्यसन लावून ठेवलंय त्याला, असला असली. बांधून ठेवलंय. आता ह्या म्हशीचं नाव सांगा. काय हा मानव बर. हिच्या रूपाचं वैशिष्ट्य काय सांगचाल आम्हाला? हिचं रूप काय सांगचाल? काय नाही आहे असं जुन्या विस्तारातली म्हैस आहे. आहे. सगळ्यात जुन्या हा, विस्तारात जुन्या तुमच्यापासून. विस्तारातली. हा, पिळाव म्हशीची आहे म्हणून ठेवलं. आता हिला 7-7 लिटर दोन टायमाला दूध आहे. बर बर बर. एका टायमाला 7 लिटर दूध येतं. दूध आहे. मूर्ती तर खूप छोटी आहे की. हा मूर्ती लहान असली तरी सुद्धा आहे ना, हा. ती विस्तारातली म्हैस असल्यामुळे आहे ना. हा हा. म्हणजे जातीच्या आणि विस्ताराला महत्व असतंय. आणि बर. कुठलीच म्हैस आम्ही 6 लिटरच्या खाली गवळीला ठेवत नाही. ठेवतच नाही. 5-6 लिटरच्या खाली. बर. आता ही पुढली सांगा आम्हाला. हडे सांगा. तिचं नाव काय आहे? मिरगा. मिरगा आपली कुठल्या म्हशीची आहे? ते एक म्हैस होती. होते म्हैशी परवा मी सांगोल्याला विकली. बर बर हा विकली. बर. 1,70,000 रुपयाला म्हैशी केली सांगोल्याला. हा. त्या मिरगाचं म्हशीला दूध किती आहे? म्हशीला हिला 6 लिटर दूध आहे. 6 लिटर एका टायमाला. हा टायमाला. बघा म्हशीचा सुंदर चौक बघा, शिंगाची बघण्याची हाईट बघा, नाकाड पण बघा. नाक असं राघुया चुचूसारखं नाक आहे. अतिशय सुंदर रूपाला देखणी असणारी ही मिरगा. त्याच्या पुढली दावा आम्हाला जरा. मारत तर नाही का ना? ही उडान. बर. हिचं काय सांगताल आम्हाला? ही कधीपासून आपल्यापाशी? हे लहानपणापासून आम्ही सांभाळलेली वासरं आहेत. बर. अगदी लहानपणा तुमच्या दावणी तयार केली वासरं. हा, बर बर बर. उडा आहे. नाही
बघा ही असणारी काय हिचं नाव सांगितलं? उडान, उडान. उडान उडान बावरी ही म्हशी खूप नाव पहिली तीच नाव आज पुढे चालतात. ही असणारी आपण चौगुले मालकांच्या गोट्यावरची उडान बघतोय. त्याच्या पुढली म्हैस सांगा आम्हाला. हा सैनाथ. हा, सही नाही. 7 लिटर दूध असेल. हिला एका टायमाला 7 लिटर दूध आहे. बरं ही आपल्या घरचीच तयारी हा, केलेली घरचे आहे. घरचे घरचेच आहेत. बरं बरं सगळे घरची. बघा ही असणारी सैनाथ नावाची खूप सुंदर म्हैस. आईट बाज बघणं म्हणजे पंढरपुरीची म्हशीचं म्हणतात जातं मोरावणी बघणं आणि घोड्यावणी चालणं ती आईट असणारी ह्या ठिकाणी आपल्याला चौगुले मालकांच्या गोट्यावर बघायला मिळते. या ठिकाणी म्हशी बघायचं झालं तर हे बघा ही असणारी अतिशय हिचं नाव काय? झेंडी. हा झेंडी. झेंडी बघा नाकाचं तोंड असं काय अगदी रुबाब रूप बघायचं. शिंगाला मिठी आहे. हा, एक एकशे शिंग. मिठी. आई पण तशी होती. बरं बरं बरं. आता ही हिचं नाव झेंडी. दूध किती पडते एका टायमाला? आता हे 2 सा- टाइम तिला साल 12 लिटर दूध आहे सर. 12-13 लिटर दूध आहे. ही कुठली सांगा आम्हाला? हिरा. हा हिरा. हिरा. बर ही डोळ्यानं गारशी आहे. हा बर ही आपल्या घरचीच तयारी केली. हा, घरची आहे. बर बर बर. बघा हिरा असणारे अतिशय सुंदर म्हणजे जातीवंत म्हशी काय असते त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळायला लागलेलं आहे. अतिशय सुंदर त्या पलीकडे हटवा हिराला. ही पुढलं हिचं नाव सांगा. पाडस. बर बर. अरे काय रूप आहे म्हणजे म्हशीचं लाजणं बघणं आणि ओळखणं हट, हे हट. हे लाजणं बघा. हो, अरे, राहू हे. द्या, राहू द्या, राहू द्या, राहू द्या. हो 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 हे. आता इकडं बघूया. ही म्हैस मन आकर्षित करणारी म्हैस. ते चिकावरला काढले तिथं आहे. काय नाव आहे एवढी किती सांभाळले हो हिला काय खाऊ घातलंय हा बघा अतिशय देखणं रूप अतिशय सुंदर. हिचं नाव सांगा तोपर्यंत. पैंजण, पैंजण. पैंजण. दमदम नाही, एक मिनिट. 7 काय रे लिटर काय? दूध असेल तिला. 7 लिटर दूध आहे पैंजणला. कळजल्यावर आहे ना हा 7.5 लिटर. एक सोड साखर राहू दे. अरे बरं. आता ही आपल्या गोट्यावरचं मन आकर्षित करणारी म्हैस. हा हम्म. काय तोंड आहे हिचं बघण्यासारखं रूप या अशा गोष्टी हिकुंड मिनटं. अरे बाबा बघा अतिशय बघायसारखी म्हैस. हा, प्रत्येक भाऊ, गोष्ट भाऊ, बघण्यासारखी भाऊ. म्हशीच. आणि चौक बघा भाऊ. उभारणं हाईट बाहेर बघा ही म्हणजे हो जा म्हशीला बघत राह. काय नाव आहे हिचं? बावरी. बावरी. हा भाऊ. खाल्या कुठल्या म्हशीचं? अरे आले ह्या ह्याच हिजं म्हशीचं. जायचं का? हा आल्याकडे ह्या म्हशीचं. ती आईच तशी म्हणल्यावर सांगावं लागत नाही, हा. अतिशय सुंदर अतिशय देखणी तिचं बघणं बघा. काय मागणी पिगणी कुणी मागितली का हा, आता? मागितले की ते काय हरी गीते हरी गीते हे बीडवाले. हा परळीचे बर त्यांनी 3.25 लाखाला मागितले. 3.25 लाखाला हा. मागितले. पण हा. परत तिथून पुढं तिची किंमत वाढतच गेली. दिले बर. दिले नाही म्हैस मला द्यायची नाही म्हणून मी विकले नाही. हे किती वर्षापूर्वी पहिल्यावर असताना आता आता हे किती वेळ त्याचे? तिसरा आहे. तिसरा आता तिसरा आहे. हा. आता परत मागणी काय झाल्या का? मग नाही एकाची कॅन्सल केली तिला Cancel 4 केली. हा 4 वासरं पाळासाठी ठेवली तिला पण. असं आहे. बर आता ही पुढली सांगा. फौज आहे का? बर बर बर. ही असणारी फौज आपण बघू शकताय. अतिशय सुंदर रूप. आता ह्यातले काय इकायचं म्हणून आहे का? कोण काय नाही, हौशी आता घेणार हे- असलं तर काय औषध विकायचं येणार- नाही आलं तर मी देऊन टाकायचं ना. हा. पैसे आले तर देऊन टाकणार आहे. पैसे चांगला आलं तर तरच देणार नाही तर नाही. तुम्ही देत तेव्हा या काळात विकताय 80च्या काळात 59ला म्हैस शिकली 10 गुंठ रान आलं असतील सोलापुरात. अरे हा एवढं प्रेम करताय तुमच्यासारखा हौशी मालक आहे. सांभाळायला आधी काय येड्या का बळा घरी काय म्हशी सांभाळणं काम आहे काही. त्याला मालक सुद्धा तेवढाच जातीवंत लागतो. आणि तुमच्यासारखा हा ते बघणं बघा रूप बघा म्हशीचं अतिशय सुंदर. ही असणारी मालकाच्या गोट्यावरची फौज बघतोय आपण. तिला 2.25 लाखाला मागितली होती साहेब. 2.25 लाखाला हा, मागितली होती. दिले नाही हिला. बर 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 हिला- पाळत म्हणून द्यायची. हा दूध बी आहे हिला भरपूर. बर बर बर. आता त्या हाल्याचं सगळं ब्रीडिंग चालू केलंय आता. गाडग्याच्या हलगट जे होतं ना हा. त्या हल्याचं ते हलगट आहे. ते हाल्याचं ते हलगट पाहिजे असं. आता बाहेरचं थोडं जाऊया. चला खरं तर आज चौगुले मालकांचा टॉपचा महाराष्ट्रातला एक पंढरपुरी गोटा म्हशी सांभाळाव्या कसा तर चौगुले मालकासारख्या रूप देखणं पण विस्तार पिळणं असेल
या सगळ्या गोष्टी या ठिकाणी बघायला मिळाल्या. बाबूचं नाक बघा, अतिशय सुंदर बाबू. आता ही आतल्याच म्हशींच्या म्हशी. हा या आतल्या म्हशीचे म्हशी. बर, हिचं नाव काय? हिचं नाव काय? दिमाग दिमाग. दिमाग. पलीकडलीचं तिचं नाव मोरा. मोरा. आणि तिच्या पलीकडलं? तिच्या पलीकडलं नाव काय नाव ठेवलं की त्याला वाट करून टाका तिला. चला. बरं बरं बरं. आता ही सगळ्यात 25 म्हैस झाली त्या म्हशीला वासरू झालं. बर. तिच्या आईला 24 तर निघलो पोरा. त्या वासरू आहे. बरं बरं हिला 2.25 लाख रुपयाला मागितलं तरी आम्ही काय दिले नाही. बरं. हिला दूध आहे 5-6 लिटर एका टायमाला. पहिल्या येताना 5-6 लिटर दूध बरं. हे एवढं दूध आहे. हळदलेले आता. हां हां. त्याच्यामुळे तिला काय आता विकायचं ते. आता हे पालव्याचं सांगा जरा. गोमडा काय करायचं आहे. चला हेर हेर. हे 1.5 वर्षाचा पलवा आहे. 1.5 वर्षाचा आहे. 1.5 वर्षाचा हा पालवा आहे. हा 1.5 एवढा वर्ष. सांभाळाय काय एवढं? सर हे सर मागा. हा हेर. बरं. याला रोजचं काय होतं खाणं? याचं काय दूध पाजलंय तेव्हा किती पाजले एका टायमाला? 2-2.5 लिटर दूध पाजलंय. 2-2.5 एका टायमाला. अतिशय अरे. सुंदर चौगुले मालकांच्या गोट्यावर हा हेर बघू शकता. हेर हे बघा सांभाळणं काय असतं हेर. या ठिकाणी. अतिशय सुंदर बघा. ही कुठल्या रेडीज आहे? त्या मोठ्या म्हशीचा आतलं- बावरी बावरी. नाही नाही, बावरीच आहे. हे मेठी म्हशीच आहे. मेठ्या म्हशीच आहे. हा मेठ्या म्हशीच आहे. बरं. किंवा सुरुवात ओळखायला तर काय ठेवून आहे ते सांगा आम्हाला. कारण काही इस्तारातल्या म्हशीच आहे म्हणून ठेवलंय त्याला. विस्ताराच्या म्हशी हा आहे. इस्तारा म्हणजे हे खाली फाईल जाणार नाही आहे. बरं बरं बरं. फाईल जात नाही. हे 5 लिटरच्या पुढे पिळणारच फिरणारच. नक्की पहिला आहे त्याला. कुठल्या हाल्याची पैदास आहे ही? हे गाडग्यापासून जाणले आता ह्या आल्याचीच पाहिजे सर. या बाबूचीच हा पैदास आहे पाहिजे तुमच्या सर. म्हशीला. हा. बरं बरं. हा. खरं तर आज इकडे इथं राहता. खरं तर तुम्ही अचानक तुमच्या आम्ही गोट्यावर आलो हा. आणि तुमचा अमूल्य असा वेळ आम्हाला दिला तर बरं वाटलं. तुमच्यासारख्या माणसं, हौशी माणसं आहे ती, अचानक गोट्यावर आल्यानंतर सुद्धा अचानक मुलाखत दिली. आणि आमच्या वादळवाट 55-77 हा जो चॅनल आम्ही काढला आणि पंढरपुरी म्हैस दाखवायची म्हणून ठरवलं. आणि पंढरपुरी म्हैस महाराष्ट्रात प्रसिद्ध व्हायला लागलेली आहे. पण ज्या वेळेस म्हशीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस तुमच्या चौगुले मालकाचं अधोरेखित नाव करावं लागेल. कारण अशा जातीवंत म्हशी तुम्ही सांभाळल्या, म्हशी वाढवल्या आणि संबंध महाराष्ट्रात पंढरपूर म्हशीचं ब्रँडिंग करत असताना तुमच्यासारख्या व्यक्तिमत्वामुळं पंढरपूर म्हशीची अजून उंची वाढलेली आहे. कारण चांगले विस्तारक, चांगल्या म्हशी सांभाळणाऱ्या माणसांची गरज होती. तोच विस्तार वाढवत आज तुमच्या पोराशींच्याकडे सोपवला. आणि पोरही तेवढ्याच पिढीनं नाद हे लावलं गरजेचं आहे. कारण तरुण पिढी बिघडायला लागली. तुम्ही चांगल्या पोराशींना चांगला नाद लाव दिला आणि चांगली पोरं घडवण्याचं. खरं तर पंढरपुरी म्हशीचं दूध पेलं रगात थांबत नाही असं म्हणते ते. काय सांगचाल दुधाबद्दल? बरोबर आहे की. हा, पंढरपूरच्या म्हशीच्या दुधामध्ये ताकदच तेवढी आहे. तेवढी पावरच आहे. पावरच आहे तेवढ्या म्हशीत तेवढी पावर असते. हा. दुधात पावर राहणारच. राहणारच. हा हा हा. कारण ते कसं आहे जापर मुराचं दूध जर पेलं हा. तर दमपणाच राहणार. दमपणा राहणार, धिमाडपणा येणार. हे मडपणा येणार. आणि पंढरपूर म्हशीचं दूध पेल्यावर ते काय करंट आणि पारा थांबू देत नाही का? हा हे आपला बारा हे काय हे मोळचं काय पहिलवान सिकंदर शेख. शेख शेख सारखा हा हा हा. म्हशी पळवायला उड्या मारणार. हा, हा. इकडे घे. ये बाबा हे राजाभाऊ बिराजदारानं तुमच्याकडे हुडकत हुडकत आम्ही आलो. खरं तर तुमचं नाव राजाभाऊ इथले सोलापुरातले सगळ्याची प्रसिद्धी. आज आम्ही तुमच्या मुलाखतीतलं काय वाटलं बाबा? मी चांगलं काम चाललेलं काम काय नाही वादळ चॅनल मुळे हा सगळ्या महाराष्ट्रामध्ये हा हे एक पंढरपुरी म्हशीबद्दल हा जे माहिती तुम्ही मिळवायला लावा आणि पुरवायला लावा हा. याच्यावर तुमचे व्यवहार सुद्धा होण्यासारखी चान्सेस आहेत. बर बर बर. लोकांकडे हे म्हशी बघितल्यानंतर हा हा. देणं घेणं सुद्धा होऊ हो, शकतं. डायरेक्ट इथं बसून जागेवर होऊ हो, शकतं. बरोबर आहे बरोबर आहे. आणि वादळ चॅनलला कसं आहे माहिती आहे का? वादळ चॅनल हे दाखवल्याबद्दल मी सगळ्यात त्याचे बी आभार आहे. चॅनलवाल्याचे बी. बर बर बर. कसं आहे हा आज महाराष्ट्रामध्ये सगळ्या महाराष्ट्रामध्ये हे चॅनल दिसणार हा दिसतं बरोबर. आणि जागेवर बसून त्यांचे व्यवहार सुद्धा होऊ शकतात. हो हो शकतं. जागेवर बसून म्हशी हा हौशी लोकांना हौशी जागेवर लोकांना बसून बघायला बसून सुद्धा व्यवहार होऊ शकते आता या चॅनल मुळे. बर बर. कारण हे चॅनल काढला हा. ते योग्य आहे. आम्हाला समाधान आहे या चॅनल बद्दल. हा हा हा. आणि अशीच प्रसिद्धी अभिमान आहे. आणि या अशीच प्रसिद्धी अजून जास्त व्हायला पाहिजे हे आमचं मत आहे. बर 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 बर. धन्यवाद चौगुले काका. तुमच्यासारख्या व्यक्तिमत्वानं आम्हाला वेळ दिला. आज तुम्ही वेळ देऊन आम्हाला अमूल्य असं तुमचा वेळ देऊन मुलाखत दिली.
वेळात वेळ पंढरपुरी म्हशी सगळ्या दाखवल्या अचानक येऊन सुद्धा. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आमच्या वादळवाट परिवारातर्फे तुमच्यावर सतत सिद्धेश्वर रामेश्वराची कृपा राहावी हीच तुम्हाला प्रार्थना करतो. पांडुरंगाचा, अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचा आणि आई तुळजाभवानीचा निश्चित तुमच्या कुटुंबाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा आणि पंढरपुरी म्हशीची अशीच वाढ करत राहावं. मी आपला मित्र शिवाजी शेंडगे, वादळवाट 5577 पंढरपूरकर. खरं तर व्हिडिओ आवडल्यावरच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबर करा. व्हिडिओ नाही आवडला तर राहू द्या, पण आपण जातीवंत नाद असणाऱ्या माणसासाठीच व्हिडिओ बनवतोय, कारण ही नाद आहे आपला. हे म्हणजे शौक आहे. जसा पंढरपुरी माणसाला म्हशीला नाद असतो तशा पद्धतीनं आम्हाला एक लागलेला नाद आहे आणि तो नाद आज आम्ही पुरा करत असताना लोकांना सुद्धा आता बघायचं नाद लागलेला आहे. मी एखादा दुसरा व्हिडिओ टाकला तर लोक बघत नाही आणि पंढरपुरी म्हशीचा व्हिडिओ टाकला का तिथं म्हणजे एका दिवसात एवढा हाय लेवलचा व्हिडिओ उचलतोय. आता काय झालं साहेब, मूळ जे एक 20 वर्षाखाली जे म्हशी पळवण्याचा नाद होता, असा नाद होता गोळी समाज मध्ये. कारण म्हशी बी तशा होत्या, नाद बी तसा होता. ही मारक्या म्हशी किंवा घोंगडे दाखवणं हा नादच नव्हता. 20 वर्षापासून अजून कधी म्हशी पळवली नाही. हे नाद नव्हता. कारण म्हशी छानपण, म्हशीला छानपण होतं. गवळी समाजानं आतापर्यंत जेवढे म्हशी पळवले गवळी समाजानंच इतर लोकांनी पळवण्यासारखा नाद नाहीये. कसं आहे माहिती आहे का, आज म्हशी पळायच्या अगोदरच सगळ्या 10, 15, 20 गाड्या समोर लावल्यानंतर म्हैस अडवणार कोण? आज ते कसं झालंय माहिती आहे का, आणि घोंगडे दाखवून मारवणं, गाडीला मारणं, गाडीवर पळवणं हा विषय सोलापूरला नव्हता. सोलापुरातनं म्हैस शिकवायला तिथं नेत नव्हते. आज अपरा औषधरची म्हैस 7,000 रुपयाला म्हशीने तिथं कोल्हापूरला म्हैस नेली. अपरा औषधरची 7,000 रुपये तिथं जवळजवळ 3 वर्ष नंबर काढला कोल्हापुरात तिनं. 7,000 रुपयाच्या म्हशीनं आमच्या काळात. तुमच्या काळात पण इथं तसं ते प्रथा नव्हती. इथून म्हैस कोल्हापूरला गाडीवर पळवण्यासाठी ते लोक नेत होते. आज सोलापुरात तेच प्रथा चालू झाले, म्हशी मारायला आले. ते काय बंद पडायला, मैदान बंद पडले, परमिशन कोण देईनाच. आज ते मालक जे आज अंबा जानगवळी यांच्या दारासमोर बरेच वर्ष झालं म्हशी पळत होत्या. गंगाविहिरी इथे सुद्धा म्हशी पळत होत्या. कारण हे मारक्या म्हशी आणल्यामुळं रगरीला त्रास व्हायला. बरोबर आहे. त्यामुळे काहीतरी अपघात घडायला अहो मालक सुद्धा ते जे काय आपलं काम गाडीवर पळत होती नाही, आपलं जे सदर भरवतो जे मालक आहे ना ते स्वतः द्यायला लागले. काय ज्यावेळेस लोकांना सांगितलं की मारक्या म्हशी आणू नका म्हणलं तर हमखास मारक्या म्हशी आणायला. कारण सदर बंद पडली. आता सोलापूरला कुठं मार्केटला भरो, कुठं रळपेटला भरो, कुठे इथं भरो, कुठे खेडला भरो असं व्हायला लागलंय. कारण सदर सोलापूरला 3 ठिकाणीच भरत होती पहिली. कुठं विजापूर वेस, आपलं नवी पेठ, बेलबा भारेच्या घरासमोर आणि कन्ना चौकात अंबा जानगडच्या गावात. हे 3 ठिकाणी 3 ठिकाणी म्हशी पळत होत्या. सगळ्या सोलापूर जिल्ह्यातल्या म्हशी सगळ्या पळायला येत होत्या. आता कुठेही म्हशी पळवले, लोकसंख्या वाढली आहे, गर्दी वाढली आहे, लोकसंख्या वाढली आहे आणि मारक्या म्हशी आणायला लोकांना त्रास आहे. हे बंद करायला पाहिजे, बंद करायला पाहिजे. मारक्या म्हशी चालू करायला. आज मी परवा खेडला गेलो होतो. खेडला गेलो होतो जवळजवळ अर्धा किलोमीटर त्या शिंगावर आलेलं नेलं त्याला. जाऊ द्या, असू द्या. पण आता तुम्ही इथून पुढे तुम्ही जे म्हणताय की आपल्याला ते बंद झालं पाहिजे, गाड्यावर पळवणं, मारक्या म्हशी बंद करणं गरजेचं आहे. चांगल्या पळवणं पहिल्यासारखी सगळं भरणं गरजेचं आहे. सगळं भरणं गरजेचं आहे. ठीक आहे. चौगुले काकांची मुलाखत झाली. खरं तर पंढरपुरी म्हशी दाखवत असताना अतिशय सुंदर त्यांनी काम केलेलं आहे म्हशी क्षेत्रात. आणि तुम्हाला काका खूप साऱ्या शुभेच्छा. असंच आपलं आरोग्य चांगलं सदृढ राहावं हीच सिद्धेश्वर रामेश्वर चरणी प्रार्थना करतो. थांबतो. ओके.